नमस्कार मंडळी, ME अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय कसा मोठा करता येईल, कसा यशस्वी करता येईल यासाठी मदत करत असते. आणि त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन करत आहे. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत भाऊ बहीण उपस्थित आहेत, ज्यांनी तुळजापूरमध्ये आपल्या व्यवसायाला अगदी नेक्स्ट लेवल पर्यंत पोहोचवलं आहे. पुष्पविहार लस्सीचे सर्वेसर्वा माननीय श्री यश साळुंके साहेब आणि त्यांच्यासोबतच त्यांची बहीण आहे आकांक्षा जगताप मॅम. नमस्कार सर. नमस्कार मॅम. तुमच्या दोघांचंही स्वागत. खरं तर तुमच्या आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय आज तुम्ही दोघं मिळून खूप चांगल्या पद्धतीने हँडल करत आहात. खरं तर तुमची तिसरी पिढी आहे या व्यवसायातली. खूप खूप शुभेच्छा खरं तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. पहिल्यांदा मला विचारायला आवडेल की तुमच्या आजोबांनी सुरुवात केलेला हा बिझनेस कशी सुरुवात झाली होती किंवा काय काय आपण करतो, कशी होती ओव्हरऑल तुमची बिझनेसची जर्नी? हा बिझनेस पुष्पविहार लस्सी आमच्या आजोबांनी चालू केला. 1959 पासून त्याची स्थापना झाली आणि त्यानंतर माझे वडील त्याच्यामध्ये आले. वडिलांनी परत तो ब्रँड जसं नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये आम्ही पुढे घेऊन गेलो. त्यानंतर आता आम्ही तिसरी पिढी आहे ते पुढे टेक ओव्हर करतोय ब्रँड आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आणतोय त्याच्याने अजून लोकांपर्यंत आम्हाला पोहोचलं गेलं पाहिजे. त्यामुळे लस्सी सोबत आपण अजून काय काय आहे जे तुळजापूरमध्ये? आता मेन ब्रांच जे आहे तिथे लस्सी आणि प्युअर व्हेजचं रेस्टॉरंट आहे आमचे. आणि आणखीन एक दुसरं रेस्टॉरंट आहे तर नॉन व्हेज पण आहे. म्हणजे दोन्ही लोक जे भाविक येतात तुळजापूरमध्ये त्यांच्यासाठी प्युअर व्हेज पण आहे आणि नॉन व्हेज दोन्ही आम्ही 2 रेस्टॉरंट वेगवेगळेच केलेले. सर, तुमच्या व्यवसायाचं वेगळेपण काय आहे? वेगळेपण आमच्या व्यवसायाचा असा आहे, 66 वर्षापूर्वी जसे आमच्या आजोबांनी पारंपरिकरित्या लस्सी बनवत होते त्याच पद्धतीने आम्ही अजून पण लस्सी बनवतो आणि त्या पद्धतीने बनवत असल्यामुळे आमची कन्सिस्टन्सी आणि टेस्ट आणि क्वालिटी तशीच आहे. त्यामुळे रोज आमच्याकडे लोक त्याच आशेने येतात आणि तीच लस्सी घेऊन आम्ही घेऊन जातो. ओके. आणि तुमच्या या बिझनेस मधलं असं वेगळेपण काय आहे? कारण जेव्हा आपण फूड सेक्टरमध्ये येतो त्यावेळेला खूप क्वालिटी असेल किंवा खूप सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात, त्या सांभाळाव्या लागतात. तसं आपण काय फोकस करतो कशावर? आम्ही दूध घेतो. आमचे जुने दूध जे देतात आम्हाला ते जुन्या दूधवाल्यांकडून आम्ही दूध घेतो. ते खूप वर्षांपासून आजोबांच्या काळापासून जे दूधवाले आहेत आमच्याकडे आणि ते दूध आम्ही प्रोसेस करतो, त्याचा दही लावतो. ते दही आम्ही मग त्या दह्याची लस्सी बनवतो त्याचं पाणी काढून. ही प्रोसेस म्हणजे आम्ही पूर्ण पारंपरिकरित्या ते पार पाडतो. त्याला असं नवीन त्याला आम्ही जास्त काही त्याच्यामध्ये चेंजेस आणले नाहीत कारण ती क्वालिटी त्याच्यामध्ये चेंज होऊ शकते आणि त्याची आम्ही लस्सी बनवतो. ही लस्सी तुळजापूरमध्ये एवढी फेमस आहे. तुळजापूरच काय तर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या 3 जिल्ह्यातून आमच्या इथं रोज लोक लस्सी पिण्यासाठी येतात. मॅम, आता आपण MEAच्या एक्सपो मध्ये सुद्धा भाग घेतलाय. सो MEA मध्ये आपण काय काय प्रेझेंट करणार आहोत? तर मग आम्ही व्हेज मधलं लस्सी घेऊन येतोय आणि नॉनव्हेज सेगमेंट मधला आम्ही चिकन बिर्याणी साजूक तुपातली घेऊन येतोय. ओके. सो प्रत्येकाला चिकन बिर्याणी आणि लस्सी दोन्ही खायला मिळालं आणि आता समोस पण स्टार्ट होत्या त्याच्यामुळे मग लस्सी आणि त्याचं दोन्ही आम्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि MEA मध्ये खरं तर तुम्ही MEAचे मेंबर नाही आहात तरी सुद्धा तुम्ही MEAच्या या एक्सपो मध्ये भाग घेतलाय, तर कुठून माहिती मिळाली? MEAच्या ऍक्च्युली माझे सिस्टर इन लॉ आहेत अमृता आंद्रे म्हणून, तर त्या 3 वर्ष झाले MEAचे मेंबर आहेत. तर मग त्यांनी आम्हाला थोडंसं पुश केलं की बघा ह्यावेळेस इंटरनॅशनल लेवलवरती MEA होत आहे आणि तुम्ही पार्टिसिपेट करा आणि तुमचा ब्रँडचं छान एक्सपोजर होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल ब्रँड. कारण की आमच्या दोघांची अशी इच्छा आहे की आम्हाला पुष्पविहार लस्सी ही पुण्यात पण लोकांना आणायची आणि ती टेस्ट, ती जी ऑथेंटिसिटी आहे त्या लस्सीची ती आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्याच्यामुळे MEA मध्ये येण्याचं रिझन असं आहे की आम्हाला एक छान एक्सपोजर मिळेल आमच्या ब्रँडचं आणि मग आम्ही ते पुण्यात आणायचा विचार करू. ओके. मॅम, तुम्ही या एक्सपो मध्ये भाग घेतलाय, तर या MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोची इम्प्रेसिव्ह गोष्ट काय वाटते तुम्हाला? MEAची एक्सपोची इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे की हा खूप इंटरनॅशनल लेवलवरती होतोय आणि जागतिक लेवलवरती आहे हा एक्सपो आणि लोकांचा फुटफॉल जवळजवळ 1.5 लाखांचा असणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात एक इम्प्रेसिव्ह गोष्ट अशी आहे की त्यांनी लिमिटेड स्टॉल्स ठेवले आहेत जेणेकरून सगळ्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळली पाहिजे आणि सगळ्यांचे ब्रँड्स लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि सगळ्यांचं
ब्रँड हा एक कुठेतरी रीच झाला पाहिजे, त्याची मार्केटिंग चांगली झाली पाहिजे, ह्या लेवलनी ती गोष्ट, ज्या सगळ्या गोष्टी होतील तर मला ती गोष्ट एक इम्प्रेसिव्ह वाटली. मॅम, खरं तर तुमची थर्ड जनरेशन आहे जी या बिझनेसमध्ये आहे, तर नवीन जे उद्योजक आहे, तरुण आहे, जे या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतात, अशांना काय सांगाल की कसा करावा बिझनेस? ऍक्च्युली आता आम्ही ह्या बिझनेसला लार्ज स्केलवरती घेऊन जाण्याचं ठरवतो. म्हणजे आमचं पुढे चालून प्लॅन आहे की फ्रँचायझी पण दिल्या गेल्या पाहिजेत. आमचं प्रोडक्ट जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचला गेला पाहिजे. त्यामुळे मग जे नवीन उद्योजक असतील, युवा पिढी असेल किंवा मी पण युवाच आहे, त्यामुळे मी त्यांना पण आवाहन करतो की तुम्ही आमच्याशी जोडा आणि तुम्ही एकदा टेस्ट करून बघा. लसी तुमच्या जवळच्या लोकांना टेस्ट करायला सांगा आणि तुम्हाला आवडल्यानंतर ते आमच्या फ्रँचायझीचं पण तुम्ही हे घेऊ शकता. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण फ्रँचायझी हे करणार आहोत का? आणखीन आम्ही काय प्लॅन केला नाही ऍक्च्युली फ्रँचायझीचा. ही पहिली स्टेप असेल आता MBA मधून आमचं म्हणजे फर्स्टच आहे की इथून 3 दिवसानंतर बाहेर पडल्यावर आम्हाला एक पिक्चर क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे मग आम्ही त्यानंतर डिसाईड करू की कसं आम्ही हे कॅरी फॉरवर्ड करू. आता ऍक्च्युली कसं आहे, तुळजापूरमध्येच आमचा ब्रँड आहे, एकच आउटलेट आहे. आता पुण्यामध्ये आल्यानंतर आम्हाला कळेल की लोकांना कशी वाटते टेस्ट, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आम्हाला, त्यानंतरच आम्हाला कळेल की लोकांना टेस्ट आवडते की नाही. आणि ती जर टेस्ट आवडली किंवा ते त्यांना म्हणजे प्यावीशी वाटली लसी, तर आम्ही पुण्यामध्ये आणि पुढे सगळीकडेच फ्रँचायझी आमच्या देण्याचं आम्ही कार्य पार पाडतो. नक्कीच सर, तुमची लस्सी सगळ्यांना आवडणार आहे आणि पुण्यात म्हणजे आता जो एक्सपो होणार आहे तिथं ऑल ओव्हर देशातले सुद्धा लोक येणारच आहेत. त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसला, तुमच्या लस्सीला किंवा बिर्याणी जे काही आपण तिथे प्रेझेंट करणार आहोत त्याला एक नवीन ओळख मिळेल आणि नक्कीच ती लोकांना आवडेल. आणि हा जो MEAचा एक्सपो आहे, तर MEAच्या एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय सांगाल? इतर उद्योजकांना हेच आव्हान असेल की MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोमध्ये आम्ही पण आमचा स्टॉल बुक केलाय पुष्पविहार लस्सी नावाने. हा एक तर खूप इंटरनॅशनल लेवलवरती होत आहे. MEAने खूप मोठी संधी सगळ्यांना दिलेली आहे. तर माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी ही अपॉर्च्युनिटी एक्सेप्ट करावी. माझं सर्व ग्राहकांना एवढंच आव्हान असेल की सर्वांनी आमच्या स्टॉलला जरूर भेट. धन्यवाद.